विमलताई दुपारचे जेवण केल्यानंतर काही वेळ आराम करण्यासाठी बेडवर पडल्या होत्या की इतक्यात दारावरची बेल वाजली. त्यांनी उठून दरवाजा उघडला तेव्हा समोर पोस्टमन पत्र घेऊन उभा होता. त्यांनी पोस्टमनकडून पत्र घेतले आणि आत येऊन पलंगावरच्या उशीखाली ठेवून त्या पुन्हा एकदा झोपण्याचा प्रयत्न करू लागल्या. पण झोपमोड झाल्यामुळे त्यांना पुन्हा काही झोप येत नव्हती. 10-15 मिनिटे त्यांनी डोळे बंद करून झोपण्याचा प्रयत्न केला, पण त्या पुन्हा उठून बसल्या. त्यांनी उशीखाली ठेवलेले पत्र काढून उघडून पाहिले तर एका कोपऱ्यात प्रेषक म्हणून आपल्या मुलाचे संजयचे नाव पाहून त्या आश्चर्यचकित झाल्या. कारण संजय मुंबईला गेल्यापासून आज पहिल्यांदाच त्याने आपल्या आईला पत्र पाठवले होते. इतक्या महिन्यांनी मुलाला आईची आठवण कशी आली या उत्सुकतेने विमलताईंनी पटकन संजयचे पत्र उघडले तर संजयने 2-4 औपचारिक वाक्य लिहिल्यानंतर आपल्या पत्र लिहिण्याच्या मूळ उद्देशावर येत लिहिले होते. आई, तुला हे जाणून आनंद होईल की माझा व्यवसाय सध्या चांगला चालला आहे आणि मला असे वाटते की तो भविष्यातही असाच चालू राहील. म्हणून मला माझा व्यवसाय पुढे नेण्यासाठी काहीतरी मोठे करायचे आहे. आई, तुला तर ठाऊकच आहे की कोणत्याही मेट्रो सिटीमध्ये एक लहानसे दुकान खरेदी करणे म्हणजे किती कठीण असते. मी माझे संपूर्ण उत्पन्न व्यवसायात गुंतवतो, त्यामुळे आता मला दुसरी फॅक्टरी उभारावी लागेल आणि त्यासाठी मला अतिरिक्त उत्पन्नाची आवश्यकता भासेल. आई, मला असे वाटते की आपण साताऱ्यातील आपले घर विकून पैशांची व्यवस्था करावी. मला मान्य आहे की सध्या तू तिथेच राहतेस, पण तुझ्यानंतर आम्हा दोन्ही भावांचा तिथे जाऊन स्थायिक होण्याचा कोणताही हेतू नाही. मी या विषयावर विजयदादासोबत बोललो आहे. त्यानेही स्पष्टपणे सांगितले आहे की तो भारतात परतण्याची कोणतीही शक्यता नाही, कारण दादा अमेरिकेत चांगला स्थायिक झाला आहे. त्याला तुझ्या कोणत्याही प्रॉपर्टीमध्ये रस नाही, म्हणून त्याने त्याचा हिस्सा देखील कायदेशीररित्या माझ्या नावावर केला आहे. त्यामुळे विजयदादाच्या बाजूने आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही. आता फक्त तुलाच सर्व काही ठरवायचे आहे. तू एकटी राहून तिथे काय करणार आहेस, त्यापेक्षा तू आमच्याकडे राहायला ये. तसेही आजकाल तुझी तब्येत ठीक नसते, मग अशा अवस्थेत तुझे तिथे एकटीने राहणे योग्य नाही. मागच्या वेळी जेव्हा बाबांचे निधन झाले होते तेव्हा मी तिथे आलो होतो. त्यावेळी आपल्या शेजारी राहणाऱ्या जाधव काकांशी याबद्दल माझे बोलणे झाले होते. ते आपले घर खरेदी करण्यात खूप इंटरेस्टेड वाटले आणि त्यासाठी ते चांगली किंमत देण्यासही तयार आहेत. पण हे घर तुझ्या नावावर आहे म्हणून सर्व कागदपत्रांवर तुझी सही लागेल. त्यामुळे मी मुंबईमध्येच सर्व कागदपत्र तयार करून घेतले आहेत आणि या पत्रासोबत मी ते कागदपत्र पाठवतो आहे. त्या कागदपत्रात जिथे जिथे निशाण केले आहे तिथे तू सही कर आणि मला सर्व कागदपत्र परत पाठवून दे. मला पूर्ण विश्वास आहे की तू या प्रकरणाला जराही उशीर करणार नाहीस आणि सह्या करून सर्व कागदपत्रे मला पाठवून देशील. तुझाच मुलगा संजय. संजयचे पत्र वाचल्यानंतर विमलताई चकित झाल्या. त्या कधी त्या पत्राकडे पाहत होत्या तर कधी त्या लिफाफ्याकडे. आईचा सल्ला न घेता, तिला कशाची भनकही न लागू देता संजयने सर्व काही ठरवले होते. बरे झाले घर त्याच्या नावावर नव्हते, नाहीतर त्याने आईला काहीही न कळवता गुपचूप घराचा व्यवहार केला असता. खरे तर संजयला त्याची आई गावी एकटी असल्याची आणि तिच्या तब्येतीची काळजी आताच वाटू लागली होती. नाहीतर गेल्या वर्षभरात विमलताईंनी त्याला अनेकदा मलाही तुझ्यासोबत मुंबईला घेऊन चल अशी विनंती केली होती, पण तो नेहमी काही ना काही बहाणा बनवून त्यांचे बोलणे टाळायचा. संजयचे पत्र उघडण्यापूर्वी विमलताई खूप खुश होत्या, पण आता पत्र वाचल्यानंतर त्यांच्या मनात एक विचित्र गोंधळ चालू होता. त्या विचार करू लागल्या की आजची पिढी किती व्यक्तिवादी आणि स्वार्थी झाली आहे. सीमा ही त्याची बहीण आहे हे ठाऊक असूनही संजयने कदाचित जाणून बुजून तिच्या मालमत्तेतील वाट्याकडे दुर्लक्ष केले. संजयचे पत्र वाचल्यानंतर जेव्हा त्यांनी दुसरे पत्र उचलले तेव्हा त्यावरील हस्ताक्षर पाहून विमलताईंना ते पत्र त्यांच्या मुलीचे आहे हे ओळखण्यास उशीर लागला नाही. तसेही सीमा विमलताईंना नेहमी पत्र पाठवत राहायची. सीमाने काय लिहिले असेल या उत्सुकतेने विमलताईंनी तिचेही पत्र उघडले आणि वाचण्यास सुरुवात केली. त्यात सीमाने लिहिले होते की आई, यावेळेस पत्र पाठवायला थोडासा उशीर झाला, त्यामुळे मला माफ कर. तुला तर ठाऊकच आहे, नवीन रुग्णालय उभारण्यात वेळ कधी निघून जातो हे कळतही नाही. पण आई, तुला हे जाणून आनंद होईल की मी आणि सुनीलने
आमच्या हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या ब्लॉकमध्ये एक नवीन पाळणाघर उघडण्याची योजना आखली आहे, जिथे निराधार आणि अनाथ मुलांचे पालनपोषण करता येईल. आमच्या नवीन पाळणाघराचे बांधकाम जवळजवळ पूर्ण झाले आहे आणि जर बांधकामाचे काम याच गतीने सुरू राहिले तर आम्ही पुढच्या महिन्यात याचे विधिवत उद्घाटन करण्याचा विचार करत आहोत आणि त्या शुभदिनी तू हजर राहावीस म्हणून मी तुला हे पत्र लिहिले आहे. आई, पाळणाघराचे उद्घाटन तुझ्याच हस्ते होईल, त्यामुळे लगेचच इकडे येण्याच्या तयारीला लाग. आता इकडे न येण्यासाठी काहीही बहाणा बनवू नकोस. सीमाने पुढे लिहिले होते की आई, गेल्या 25 वर्षात तू दिलेल्या प्रेमाबद्दल, आपुलकीबद्दल आणि पाठिंब्याबद्दल मी अनेकदा कृतज्ञता व्यक्त करण्याचा विचार करत आले, पण प्रत्येक वेळी संकोचाची भिंत आडवी येते. आज अनेक दिवस विचार केल्यानंतर मला जे काही बोलायचे आहे ते बोलण्याचा निर्णय घेतला आहे. आई, तू माझ्यासारख्या निराधार आणि अनाथ मुलीला दत्तक घेऊन माझ्यावर जे उपकार केले आहेत ते मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. तू मला फक्त आधार दिला नाहीस तर माझे सर्वोत्तम संगोपनही केले आहे. तू मला चांगले शिक्षण देऊन डॉक्टर बनवले, हे मी कशी विसरेन? तुला स्वतःची 2 मुले असतानाही तू मला क्षणभरही हे जाणवू दिले नाही की मी तुझी दत्तक मुलगी आहे. मी माझ्या बालपणीच्या प्रत्येक आठवणी खूप काळजीपूर्वक जपल्या आहेत. आई, मला लहानपणी असे वाटायचे की तूच माझी खरी आई आहेस, पण जेव्हा मोठी झाले आणि मला सत्य समजले आणि वास्तव कळले तेव्हा तुझ्याबद्दल असणारा आदर द्विगुणित झाला. त्या दिवसापासून तू माझ्यासाठी देव बनलीस. माझ्यासारख्या असहाय्य आणि निराधार मुलीला दत्तक घेऊन तू समाजापुढे उदारतेचा आदर्श ठेवला आहेस. मला अनेक वर्षांपासून ही इच्छा होती की तुझ्याप्रमाणे मीही माझ्या आयुष्यात अनाथांचा आधार बनेन आणि माझी ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. म्हणून आई, मला तुझ्या हातांनी त्याचे उद्घाटन करायचे आहे. कृपया मला निराश करू नकोस. सीमाचे पत्र वाचून विमलताईंचे डोळे भरून आले की ती गप्प गप्प राहणारी शांत स्वभावाची मुलगी आज इतकी स्पष्ट वक्ता झाली आहे याचे त्यांना कौतुक वाटले. विमलताईंनी संजयच्या पत्राकडे पाहिले. त्यात त्याने फक्त त्याचे हक्क आणि अधिकारांबद्दल लिहिले होते. आईवडिलांनी आपल्या 2 मुलांच्या उत्तम संगोपनासाठी सर्व काही केले होते. त्यांना चांगल्या शाळेत घातले, शिक्षणासाठी बाहेरगावी चांगल्या हॉस्टेलमध्ये ठेवले, प्रत्येक सुविधा उपलब्ध करून दिली. तरीसुद्धा त्यांच्या मुलांनी हे तर प्रत्येक आईवडिलांचे आपल्या मुलांसाठी कर्तव्य असते असे समजून कधीच त्यांच्या भावनांना महत्त्व दिले नाही. दुसरीकडे सीमाचे पत्र होते. त्यात प्रत्येक शब्दामध्ये विमलताईंबद्दल असणारे प्रेम आणि आदरचे भाव होते. सीमाने विमलताईंना इतका सन्मान दिला होता की तिचे पत्र वाचल्यानंतर क्षणभर त्या संजयचे पत्र वाचून झालेले दुःख विसरून गेल्या आणि आपल्या भूतकाळात हरवून गेल्या. मागच्या काही वर्षांमध्ये त्यांच्या आयुष्यात खूप काही घडले होते. सीमा विमलताईंच्या आयुष्यात अप्रत्यक्षपणे आली होती. त्या काळात विमलताई सरकारी रुग्णालयात स्त्रीरोगतज्ञ म्हणून काम करत होत्या. एके दिवशी त्यांची मैत्रीण आशा त्यांना अचानक भेटली. बालपणी आशा आणि विमलताई एकाच गल्लीत राहिल्यामुळे दोघी जवळच्या मैत्रिणी होत्या. फरक एवढाच होता की आशाच्या कुटुंबाने तिला शिक्षण दिले नव्हते, कारण ती एक मुलगी होती. त्यामुळे त्यांनी तिला घरकामात व्यस्त ठेवले. तर विमलताईंचे वडील एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी करत होते. त्यामुळे त्यांनी आपल्या 2 मुलांना उच्च शिक्षण दिले. तरीही त्या दोघी मैत्रिणी शेजारी राहत असल्याने नेहमी सोबत असायच्या. जेव्हा दोघी मोठ्या झाल्या तेव्हा आधी विमलताईंचे लग्न झाले, पण नंतर आशाचे लग्न कुठे झाले हे विमलताईंना कळले नाही. त्या दिवशी बऱ्याच वर्षांनी जेव्हा आशाताई अचानक रुग्ण म्हणून विमलताईंसमोर आल्या तेव्हा विमलताई आपल्या मैत्रिणीला ओळखू शकल्या नाहीत. ती सुंदर नाजूक मुलगी गेल्या 10 वर्षात खूप कमजोर झाली होती. आशाताईंनी तर कल्पनाही केली नसेल की तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर तिची मैत्रीण विमल आहे. काही क्षण दोघी मैत्रिणी एकमेकींना पाहून ओळखण्याचा प्रयत्न करतच होत्या. त्यानंतर दोघींनी एकसाथ एकमेकींचे नाव घेतले. तेव्हा दोघींच्याही चेहऱ्यावर हास्य उमटले. विमलताईंनी आशाताईंना घट्ट मिठी मारली. त्यावेळेस आशाला 5वा महिना चालू होता. ती खूप कमजोर वाटत होती. आशाकडूनच समजले की गेल्या 5 वर्षात 2 मुलींना जन्म देण्यासोबतच पाय घसरून पडल्यामुळे तिचा एकदा गर्भपातही झाला होता आणि इतक्या कमी कालावधीत ती पुन्हा एकदा गर्भवती राहिली होती. तिला मनापासून वाटत होते की किमान यावेळी तरी तिला मुलगा व्हावा, कारण तिच्या नवऱ्याला मुलींचा तिटकारा होता. पण नियतीने तिच्या पोटी अजून एक गोंडस मुलगीच दिली.
जेव्हा आशा बाळंत झाली आणि तिच्या कुशीत ती नाजूक चिमुरडी आली तेव्हा तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. पण तिचा नवरा तिच्या आनंदावर पाणी फिरवून गेला. डॉक्टर विमलने आशाच्या नवऱ्याला जेव्हा सांगितले की तुमच्या घरी लक्ष्मी आली, तुम्हाला मुलगी झाली, तेव्हा त्याला भयंकर राग आला. त्याने ती मुलगी पाहायलाही नकार दिला आणि बायकोला म्हणाला, आता मी काही ह्या मुलीची जबाबदारी घेणार नाही. कोण पोट भरेल हिचे, हिच्यासाठी कोण हुंडा जमवेल, असे म्हणून त्याने आशावर तोंड सूक घेतले आणि तिला बाळासकट घरातून हाकलण्याची धमकी दिली. आशा पूर्णपणे तुटून गेली होती. तिला ना स्वतःचा आधार होता ना कोणाच्या मदतीची खात्री. तिने शेवटी तिच्या एकमेव सखीला विमलला डोळे भरून विनंती केली, माझी ही लेक तरी वाचव, हिला चांगले आयुष्य दे, तूच हिची आई होशील का? विमलताई क्षणभर थिजल्या होत्या. त्यांचा स्वतःचा संसार, 2 मुले, पण समोर आशा. डोळ्यात माया आणि ओठांवर वेदना घेऊन त्या निरागस चिमुकलेकडे अश्रुपूर्ण डोळ्यांनी पाहत होती, जी अजून काही समजण्याच्या वयात नव्हती. त्या रात्री विमलताईंनी निर्णय घेतला. त्या चिमुरडीला आपले नाव, आपले घर आणि सगळ्यात महत्त्वाचे आईचे प्रेम देण्याचे ठरवले. त्या चिमुकलीला त्यांनी जवळ घेतले आणि कुशीत घेताच त्या दोघींच्या नात्याचा नवा जन्म झाला. आणि ती चिमुरडी दुसरी कोणी नव्हे तर सीमाच होती. तीच सीमा जिला आज समाज एक यशस्वी डॉक्टर म्हणून ओळखतो, पण जिच्या पाठीवर एक पुस्तकांचं ओझं नव्हतं, तर त्या आईच्या त्यागाचाही आशीर्वाद होता. विमलताईंसाठी सीमा केवळ दत्तक मुलगी नव्हती, तर ती त्यांच्या आयुष्याची खरी संपत्ती होती, जिच्यावर त्यांचा खराखुरा हक्क होता, प्रेमाचा, विश्वासाचा आणि अभिमानाचा. काही दिवसांनी सीमाने तिच्या नवीन सामाजिक उपक्रमाचा उद्घाटन सोहळा ठरवला. आश्रय नावाचे एक पाळणा घर, जिथे अनाथ, टाकून दिलेली आणि आईच्या खुशीसाठी हसुचलेली लेकरं मायेचे छत्र मिळवू शकतील. दुसऱ्या दिवशी सीमाने आईसाठी एक गाडी पाठवली. गाडी आली तेव्हा विमलताईंचे मन भरून आले. त्या वेळेआधीच बॅग भरून तयार होत्या. गाडीच्या ड्रायव्हरने विमलताईंना नमस्कार केला आणि गाडीचा दरवाजा उघडला आणि त्याने हाताला धरून विमलताईंना गाडीत बसवले. गाडी सुरू झाली आणि वाटेत विमलताईंच्या डोळ्यांसमोर त्या सगळ्या जुन्या आठवणी उभ्या राहिल्या. आशा आणि तिची ती वेदनांनी भरलेली विनंती, सीमाचे बालपण, शाळेतल्या गोड आठवणी आणि डॉक्टर झाल्याचा दिवस. त्या प्रत्येक क्षणात एक आई म्हणून त्यांचे हृदय परिपूर्ण झाले होते. त्यांच्या ओठांवर स्मितहास्य होते, पण डोळ्यातून अश्रू ओघळत होते. ते समाधानाचे आणि अभिमानाचे होते. अखेर शहराच्या सीमेवर गाडी पोहोचली. सीमाचे हॉस्पिटल दूरवरूनच दिसत होते. एक भव्य इमारत, पांढऱ्या रंगाने नटलेली, आणि पाळणाघराच्या प्रवेशद्वारावर मोठे फलक लावलेले होते, आश्रय बालसंगोपन केंद्र. विमलताईंच्या डोळ्यात पाणी आले. त्या उतरल्या तर सीमाने धावत येऊन त्यांना मिठी मारली. आई, तू आलीस ना, आता सगळं पूर्ण झालं. उद्घाटनाचा दिवस उजाडला. मोठमोठ्या व्यक्ती, डॉक्टर, समाजसेवक, पत्रकार आले होते, पण कार्यक्रमाची खरी शोभा होत्या विमलताई. सीमाने त्यांना स्टेजवर बोलावले आणि म्हणाली, मित्रांनो, आज मी ज्या आईच्या त्यागामुळे इथंपर्यंत पोहोचले, त्या माऊलीच्या हस्ते हे केंद्र सुरू करत आहे. माझे बालपण घडवणारी आई आज इतर अनाथ बालकांचेही जीवन उजळवणार आहे. आई, हे तुझ्या मायेचे दुसरे रूप आहे. विमलताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यांनी अश्रू पुसले आणि हलक्या हातांनी रिबीन कापली आणि कार्यक्रम संपल्यानंतर अनाथ बालकांमध्ये फेरफटका मारला. प्रत्येक बाळाच्या डोळ्यात त्या सीमाचे बालपण पाहत होत्या. त्या रात्री सीमाच्या घरी असताना त्या म्हणाल्या, सीमा, संजयच्या पत्रामुळे मला दुःख झाले होते, पण तुझे प्रेम आणि आजचा दिवस हे त्या सगळ्यावरचा सर्वोच्च उत्तर आहे. आज मला खरंच वाटतंय की मी आई म्हणून यशस्वी ठरले. सीमा त्यांच्या मांडीवर डोके ठेवून बसली होती. ती हळू आवाजात म्हणाली, आई, आजपर्यंत मी फक्त डॉक्टर होते, पण आजपासून मी तुझ्यासारखी आई होण्याचा प्रयत्न करणार आहे. सीमाचे बोलणे ऐकून विमलताईंनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाल्या, तुझ्या या कार्यात मी देखील तुझ्यासोबत आहे. हे ऐकताच सीमाला खूप आनंद झाला. इकडे आईने सह्या करून अजूनही कागदपत्र पाठवले नाहीत म्हणून संजय गावी आला होता. तो रागाने घरात शिरला. दार जोरात ढकलून तो आत आला आणि म्हणाला, आई, कुठे आहेस? आई, किती वेळा सांगितले त्या कागदपत्रांवर सह्या कर. वकील वाट पाहत आहेत. मला वेळ नाही. पण घरात शांतता होती. आई तिथे नव्हती. टेबलवर फक्त एक कागद ठेवलेला दिसला. आईच्या हाताने लिहिलेली एक चिठ्ठी. संजयने वैतागून ती चिठ्ठी उचलली आणि वाचायला सुरुवात केली. त्या चिठ्ठीतील प्रत्येक ओळ काळजाचा ठाव घेणारी होती. त्यात आईने असे लिहिले होते, प्रिय संजय, तुझे पत्र मिळाले आणि वाचताना मनात अनेक भावना निर्माण झाल्या. माझ्या एकटेपणाची, माझ्या तब्येतीची तुला अचानक काळजी वाटू लागली हे पाहून मी आश्चर्यचकित झाले.
परंतु बाळा, मी आता एकटी नाही. मी सीमाच्या पाळणाघरातील मुलांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. हे घर मी विकणार नाही, कारण हे फक्त वीट आणि सिमेंटचे घर नाही, तर माझ्या आठवणी, संघर्ष आणि माया याचा आधार आहे. तसेच मी माझ्या इच्छेनुसार हे घर सीमाच्या ट्रस्टच्या नावावर करून देण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून गरजू लोकांना आधार मिळू शकेल. मी तुझ्यावर आणि विजयवर कधीही अन्याय केला नाही, त्यामुळे तूही माझ्या निर्णयाचा आदर करावा अशी अपेक्षा करते. भविष्यात कधी मला भेटायचे असेल तर तुझ्या आईकडे नव्हे, तर एका सामाजिक संस्थेत कार्यरत असलेल्या एका स्त्रीकडे यावे लागेल. मी सध्या अशाच एका मिशनचे भाग बनली आहे. तुझी आई, विमल. संजयने आईचे पत्र शांतपणे वाचून संपवले, पण त्याच्या मनात विचारांची वादळं उसळू लागली होती. आईने इतके स्पष्ट लिहिले, तिचा निर्णय ठाम आहे. मी समजत होतो की ती एकटी आहे, थकली आहे, त्यामुळे तिच्या भावना बाजूला सारून मी माझे काम साध्य करू शकेन. पण ती अजूनही तितकीच शहाणी, सजग आणि आत्मभान असलेली स्त्री आहे. त्याचे मन थोडेसे खिन्न झाले. त्याला त्याच्या वागण्याची लाज वाटू लागली. तो मनात म्हणाला, दादा तर परदेशात आहे, पण मी तर इथे असूनही इतक्या वर्षात कधी आईशी मोकळेपणाने बोललो का? तिची काळजी घेतली का? तिचे मन जाणून घेण्याचा प्रयत्न केला का? नाही. आणि आता तिला गरज म्हणून नाही, तर माझ्या फायद्यासाठी तिचे घर विकायचे म्हणतोय. त्याची नजर सीमाने लिहिलेल्या पत्रावर पडली. त्याने ते पत्र उचलले आणि वाचू लागला. सीमा एक दत्तक मुलगी असली तरी तिने आईचा खराखुरा सन्मान केला होता. तिच्या संस्कारांची जाणीव ठेवली होती. आईने सीमाला स्वीकारले, प्रेम दिले, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि तीच माया सीमाने तिला परत दिली. पण मी फक्त घेत राहिलो. कधी दिले काय? संजयच्या डोळ्यांसमोर आईचा चेहरा आला, हसरा, पण आता थकलेला. त्याचे मन नरम झाले. गर्व आणि अधिकाराच्या आड दडलेली एक अस्वस्थता बाहेर पडू लागली. मी आईच्या पोटी जन्म घेतला, पण कदाचित सीमाच खरी मुलगी निघाली. संजयला हे जाणवू लागले की संपत्ती, मालमत्ता, व्यवसाय या गोष्टी क्षणभंगूर आहेत, पण आईचे प्रेम, तिचे त्याग, तिचा आत्मसन्मान हे हरवले तर पुन्हा कधीही मिळणार नाही. त्याने दीर्घ श्वास घेतला आणि आपल्या मनाशी निश्चय केला की माझे पत्र आईने मला आरसा दाखवण्यासाठी लिहिले आहे. आता वेळ आहे आरसा पाहून स्वतःला सुधारण्याची. इकडे विमलताई आता एका नव्या प्रवासासाठी सज्ज झाल्या होत्या. त्या सीमासोबत पाळणाघरात काम करू लागल्या आणि अनाथ मुलांसाठी प्रेमाची सावली बनल्या. त्यांनी एक मुलगा गमावला होता, पण त्याऐवजी शेकडो मुलांना मातृत्व दिले होते आणि आता त्या स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी जगत होत्या. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.